उपाशी, शेतकरी मात्र उपाशी। दुष्काळ जाहीर करा, जाहीर करा, जाहीर करा। राज्य सरकार तुपाशी, सरकार मात्र उपाशी। मोदी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाडता। राज्याच्या विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी देशोधडीला लागलाय। शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याऐवजी हे सरकार फसव्या घोषणा करत आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे कपडे परिधान करून तसेच काळ्या फिती बांधून धरणे आंदोलन करत काळी दिवाळी साजरी करण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांनी महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। याबाबत पत्रकारांशी बोलताना मनोज प्रधान म्हणाले, पॅकेजच्या नावाखाली या सरकारने अतिवृष्टीग्रस्तांची मोठी फसवणूक केली। दिवाळीपूर्वी मदत जाहीर करण्याचं आश्वासन तर हवेतच विरलं। सरसकट कर्जमाफी करण्याची आज खरी गरज असताना सरकार कर्जमाफीचा क शब्दही उच्चारायला तयार नाही। हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याऐवजी केवळ आकडेमोड करून शेतकऱ्यांना चुना लावण्याचं काम केलं। पण आम्ही मात्र त्यासाठी जनतेच्या सहकार्याने रस्त्यावरचा संघर्ष करू आणि या सरकारला सरसकट कर्जमाफी, हेक्टरी 50,000 रुपये मदत आणि यासह इतर सर्व मागण्या मान्य करण्यास सरकारला भाग पाडू असंही ते म्हणाले। 1 महिन्यापूर्वी नाशिकमध्ये शेतकऱ्यांचं एक आंदोलन राष्ट्रवादीने छेडलं, ज्याचं नेतृत्व पवार साहेबांनी केलं। काही अपेक्षा त्यावेळेस राष्ट्रवादीने सरकारपुढे ठेवल्या होत्या। त्यात प्रामुख्याने 2-3 मागण्या होत्या की हेक्टरी 50,000 रुपये देण्यात यावे। दुसरी मागणी होती की कर्जमाफी, जे तुम्ही तुमच्या अजेंडामध्ये दिलं होतं ते कर्जमाफी करून शेतकऱ्यांना त्यांचा सातबारा रिकामा करून द्या, ती पण मागणी दिली गेली नाही। लोकांचे गुरं गाया वाहून गेलेल्या आहेत, त्याच्याबद्दल पण जेवढे पैसे देतात ते कमी आहे। जर आपल्या शेतकऱ्यांना परत उभं राहायचं असेल तर जी तटपुंजी मदत ते देत आहेत त्याच्यात काहीही होऊ शकत नाही। आणि आम्ही आजचा दिवस निवडला कारण की आज दिवाळी सुरू होते, ठाणा मुंबईमध्ये उत्साह दिसतोय, पण अशा वेळेस आपल्याला आपल्या शेतकरी बांधवांचा विचार येतो। त्यांच्या घरी कुठल्या प्रकारची दिवाळी असेल तर एक या शासनापर्यंत पोचवण्यासाठी आमच्या भावना आम्ही काळी दिवाळी साजरी करतोय। महाराष्ट्रभर राष्ट्रवादीने जिल्ह्यात तालुक्यात हा कार्यक्रम घेतला आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोचावा की ते खुश नाही आहे, जी मदत त्यांना दिली ती फार कमी आहे, एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो। आत्ताचे मुख्यमंत्री ऑपोजिशनमध्ये होते तेव्हा ते ओला दुष्काळ जाहीर करायचे हे करायचे, आणि आज ते सत्तेत आहेत तर ते म्हणतात ओला दुष्काळ जाहीरच करू शकत नाही। म्हणजे ह्याच्यावरूनच शेतकऱ्यांना, लोकांना, नागरिकांना कळलं पाहिजे की विरोधासाठी विरोध करणारी ती लोकं होती। आम्ही अजिबात विरोधासाठी विरोध करत नाही। जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर मी आश्वासन देतो राष्ट्रवादीच्या वतीने की याच नाक्यावर त्यांचं अभिनंदन करायसाठी पण आणखीन 10 पट लोक आम्ही या ठिकाणी येऊ। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।